तर मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण ध्वजाला पुष्प समर्पण करून घेतले होते. आता पुष्प समर्पण करून झाले आहे. आता आशिषजी थोडी माहिती सांगतील. जो ध्वज पाहिल्याबरोबर राष्ट्राचा संपूर्ण इतिहास आठवून त्याची संस्कृती आणि परंपरा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जो ध्वज पाहिल्याबरोबर मन उचंबळून विशिष्ट स्फूर्तीचा संचार मनात होतो, असा भगवा ध्वज आपल्या तत्वाचे प्रतीक म्हणून आपण गुरुस्थानी मानतो. परमपूज्य डॉक्टर हेडगेवार. तर मित्रांनो, आता विनोदजी सूत्रसंचालन करतील. आज आपण गुरुपौर्णिमेचा इकडे आलो आहोत. त्यासाठी छोटासा एक कार्यक्रम घेतला आहे. त्यासाठी आपल्याला प्रमुख व्यक्ती म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं नाव आहे ऋषिकेश दीपक शेटे. त्यांचं मूळ गाव आहे सरोड. ते आता सध्या सह्याद्री गुरुकुल सागावते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे अनन्यसाधारण असं महत्व आहे. जसं सांगितलं जातं, परंपरागत रीतीपासून गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. इथपर्यंत आपल्याला गुरुची ख्याती फक्त आपण ऐकून आहे की गुरु हे ब्रह्मा विष्णू स्वरूप आहे, गुरु हे महेश्वराचं स्वरूप आहे, आणि हे आपण आयुष्यभर ऐकत आलो आणि ते पदोपदी आपण कुठेतरी त्याचं अनुकरण करत आज ह्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला आपण जमलेलो आहोत. मुळात गुरुपौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा करतात, जी व्यास जयंती असते. व्यासांचा परिचय असा की त्यांचा जन्म पराशर ऋषींच्या पोटी झालेला होता आणि कोळी कन्या होती. त्या दोघांच्या पोटी पराशर ऋषींना जो मुलगा झाला त्याचं नाव. आता मित्रांनो, व्यक्त्यांचे व्याख्यान करून झाले आहे. आता आशिषजी पसायदान घेतील आणि कार्यक्रम संपन्न होईल. विश्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षद सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडी आहे. तर मित्रांनो, आता आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. तर आपण आता उद्या भेटूया.